मंडळी 30 वर्षांनी ना एकादश नावाचा एक राजयोग जुळून आलाय आणि ज्याच्यामुळे 8 राशींना भरपूर लाभ, प्रमोशन, पगारवाढीची संधी, त्याचबरोबर व्यवसायात लक्षणीय नफा, फायदा या गोष्टी बघायला मिळणार आहेत. मग कोणत्या आहेत त्या 8 राशी आणि नक्की कोणत्या राशीला कशा प्रकारचा फायदा होणार आहे, चला जाणून घेऊया. एप्रिल महिन्यात जी ग्रहांची स्थिती तयार होतीये ना, त्यामुळे अनेक चांगले शुभ राजयोग जुळून येत आहेत, ज्याचा फायदा या काही राशींना होणार आहे. फायदा होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला काय फायदा होऊ शकतो? वाहन, मालमत्ता किंवा घर खरेदी करण्याचे योग आहेत. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा नफा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणार असाल तर ती करण्यापूर्वी मात्र जरा काळजी घ्या आणि विचार करा. पण वृषभ राशीचं वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसाल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळताना दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं, वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचं कौतुक होईल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच मदत करेल. उधार दिलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात. लाभ होणारी दुसरी रास आहे मिथुन रास. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक राजयोग या एप्रिल महिन्यामध्ये जुळून आलेत आणि त्यातलाच एक राजयोग म्हणजे बुधादित्य राजयोग हा मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. मग काय फायदा होणार मिथुन राशीला? करिअर आणि कामात प्रगती अनुभवता येईल. संवाद कौशल्य आणि सादरीकरण क्षमता इतरांपेक्षा नक्कीच तुमची चांगली असेल. इतरांपेक्षा तुम्ही त्या बाबतीत पुढे असाल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. भविष्यात यशाचा मार्ग मोकळा होताना दिसेल. व्यवसायातील नवीन रणनीती आणि नियोजन यशस्वी ठरू शकेल. खास करून जे व्यवसाय करतायत आणि जे मीडियामध्ये काम करतायत त्या लोकांना जास्त लाभ होताना दिसेल. मानसिक ताणसुद्धा वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं, अहंकारामुळे तुमचा वरिष्ठांशी संघर्ष होऊ शकतो. तिथे तुम्हाला थोडंसं शांतीने घ्यावं लागेल आणि कुठलाही निर्णय घाईत घेऊ नका, कारण त्याचा पश्चाताप होऊ शकतो. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांना हे सगळे राजयोग नशिबाची साथ मिळवून देणार आहेत. अनेक नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळू शकतं. करिअरमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. त्यामुळे जाताना फार विचार करू नका. आरोग्य चांगलं राहील. आरोग्यसुद्धा तुम्हाला, जर आधी तुमची तब्येत बरी नसेल तर ते सुधारताना दिसेल. आता सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. अनपेक्षित स्रोतांकडून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. दीर्घकाळाच्या समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. करिअरचे अडथळे हळूहळू कमी होतील. यशाचे नवे मार्ग खुले होतील.